नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये। रात्रीचा थोडा जरी भात शिल्लक असला की सकाळी आपण त्याचा फोडणीचा भात तयार करत असतो। तर हा फोडणीचा भात तयार न करता आज आपण नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीचा व्हेज फ्राईड राईस एकदम सोप्या पद्धतीने फक्त 2 मिनिटात तयार होणारा, बनवायला सोपा, चवीला अप्रतिम असा बनवून दाखवणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी बघा शिजवलेला भात घेतलेला आहे, तर तुम्ही कोणताही राईस घेऊ शकता। त्यानंतर एका पॅन मध्ये थोडं तेल गरम करून घेतलं आणि त्यात उभा चिरलेला एक छोटासा कांदा घातला। तर यामध्ये घातले जाणारे सर्व व्हेजिटेबल्स हे आपल्या आवडीनुसार थोडेसे कमी जास्त करून घ्यायचे। आता यामध्ये 2 हिरवी मिरची अशी तोडून घालायची किंवा बारीक करून तुकडे घातले तरी चालेल। तर आता हा कांदा हाय फ्लेम वर हलकासा गुलाबी करून घ्यायचा। तर चायनीज पदार्थ करत असताना गॅसची फ्लेम ही हायस्ट ठेवायची आणि सतत ढवळत हे आपल्याला क्रंचीच ठेवायचं आहे, जास्तही शिजवून घ्यायचं नाही। त्यानंतर आता यामध्ये मी एक शिमला उभी चिरून घातली, त्यासोबतच गाजर सुद्धा एक उभा चिरून घातलेला आहे आणि थोडासा कोबी, तर कोबी सुद्धा उभा चिरूनच घातलेला आहे। आता हे सुद्धा हाय फ्लेम वर फक्त मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं। त्याचा रंग काही बदलवायचा नाही। यामध्ये तुम्ही कांदा पात ऍड करू शकता किंवा आवडीप्रमाणे इतर व्हेजिटेबल सुद्धा ऍड करू शकता। तर रंग न बदलता हे सर्व मी असं क्रंचीच परतून घेतलेलं आहे। नंतर यामध्ये थोडासा हिंग घातला, त्यासोबतच 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये काही सॉसेस घालायचे आहे। तर 1 चमचा ग्रीन चिली सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा शेजवान चटणी किंवा शेजवान सॉस असेल तर तो ऍड करा आणि 1 चमचा सोया सॉस। तर हे सुद्धा चांगलं मिक्स करून घेऊ। तर या ठिकाणी मी चायनीज फ्लेवरचे सॉसेस वापरले। तुम्ही जो मार्केटमध्ये व्हेज फ्राईड राईसचा मसाला मिळतो शेजवान फ्लेवरचा तो ऍड केला तरी चालेल, त्याने सुद्धा मस्त असा फ्लेवर येतो। त्यामुळे इतर सॉसेस घालायची सुद्धा गरज पडत नाही। तर आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे। तर यामध्ये आता जो राईस आपण शिजवलेला घेतलेला आहे तो घालूया आणि थोडंसं मीठ घातलं, कारण सॉसेस मध्ये सुद्धा मीठ असतं। थोडीशी लाल तिखट म्हणजेच लाल मिरची पावडर आणि पुन्हा हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊ, म्हणजे जो राईस आहे त्याला हे सर्व फ्लेवर चांगले लागले जातील। तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर तयार आहे मस्त चायनीज फ्लेवरचा व्हेज फ्राईड राईस। वरतून आता बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करायची, थोडासा कोबी घातलेला आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर आता राईसच्या क्वांटिटी नुसार तुम्ही इथे सर्व सॉसेसचे प्रमाण किंवा मसाल्यांचे प्रमाण हे कमी जास्त करू शकता। तर बघा मस्त चविष्ट झालेला आहे, जबरदस्त दिसत आहे। तर नक्की ट्राय करून बघा, चवीला अप्रतिम असा तयार होतो। कशी वाटली रेसिपी हे कमेंट मध्ये सांगा। फक्त 2 मिनिटात तयार होतो, तर नक्की करून बघा।